म्हणजे रोजचा प्रत्येक विषयाचा तुझा 2 तासाचा सेल्फ स्टडी पर सब्जेक्ट असायचा. 10वी पर्यंत रिसायटेशन भरपूर जास्त होतं, अंडरस्टँडिंग थोडं कमी. म्हणजे मला आधीपासूनच रिसायटेशन हा म्हणजे भाग पटायला नव्हता. ज्या दिवशी जी कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे ती मला परत बघावी लागायची नाही. मी खरं तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री पूर्ण सोडून दिला होता. तर व्हिज्युअलाइज व्हायला पाहिजे, अंडरस्टँड व्हायला पाहिजे आणि आपण इम्प्लिमेंट पण करायला यायला पाहिजे. एका फॉर्म्युलावरनं दुसरा फॉर्म्युला डिराईव्ह करता आला पाहिजे. आपल्याला कळतच नाही की किती टाइम द्यायला पाहिजे एका प्रश्नासाठी सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे तुला 95% NIT खालचं कुठलं तर मिळू शकत होतं, परंतु त्याच्यापेक्षा तू COEP ला प्रेफर केलं. COEP हे CET मधनं भेटणारं सर्वात चांगलं कॉलेज आहे. ॲल्युमिनाय बेस जो आहे COEPचा तो खूप वास्ट आहे, कारण 1852 पासून ते कॉलेज आहे. इंडस्ट्रीयल एक्सपोजर चांगला भेटतो आपल्याला जे CET मध्ये असं. जॉब काय बिझनेस ह्याबद्दल तुझ्या डोक्यात काय आहे? स्ट्रेंथ आणि विकनेसेस कळणं आवश्यक आहे आणि जी गोष्ट आपल्या टप्प्याच्या पलीकडची आहे तिला सोडून दिलेलं चांगलं असं तुझं म्हणणं.